नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती विषय भूगोल इयत्ता 11वी कला। मी प्राध्यापक साखरे एस. आज आपण तृतीय टॉपिक अपक्षरणाची कारके। मागील भागामध्ये अपक्षरणाच्या कारकामध्ये नदी, वारा, हिमनदी, भूजल, सागरी लाटा यापैकी नदीचे कार्य म्हणजे नदी हे एक अपक्षरणाचं कारक आहे। तर या नदीच्या कार्याविषयी आपण सुरुवात केलेली आहे। नदीच्या कार्यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे असलेले दिसून येतात। प्रामुख्याने नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भूआकार, तर हे जे भूआकार आहेत, गळई असेल, व्ही आकाराची दरी असेल, धबधबा, धावत्या, प्रपात गर्ता, रांजण खळगे किंवा कुंभ गर्ता या प्रकाराविषयी म्हणजे नदीच्या खनन कार्यामुळे, झीज झाल्यामुळे, अपक्षरणामुळे जे भूआकार निर्माण होतात त्याविषयी आपण सविस्तर चर्चा मागील भागात केलेली दिसून येते। आता आपण नदीच्या कार्याविषयीच अभ्यास करणार आहोत, परंतु आता नदीचं कार्य हे संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भूआकार। आतापर्यंत नदीची युवावस्था त्या ठिकाणी होती। युवावस्थेमध्ये पर्वतीय प्रदेशामध्ये झीजचे कार्य, नदीचा वाहण्याचा वेग प्रचंड जास्त असतो, त्यामुळे हे भूआकार तयार झाले। आता आपण या नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे यांचा अभ्यास करणार आहोत। आता नदीचे संचयन कार्य म्हणजे नेमकं काय? तर पर्वतीय प्रदेशातून नदी वाहत असताना लहान मोठे वाळू, चिकण, माती, रेती, पालापाचोळा हे सर्व पदार्थ घेऊन नदी पर्वताच्या पायथ्याला येते आणि मैदानी प्रदेशामध्ये वाहत असताना प्रौढावस्था प्राप्त होते। युवा अवस्थेतून नदी प्रौढावस्थेमध्ये येते। मैदानी प्रदेशामध्ये नदीचा वाहण्याचा पाण्याचा वेग मंदावतो, स्थिर नदी व्हायला सुरुवात होते आणि हे जे सर्व पदार्थ आहेत त्यांना कुठेतरी अडथळा निर्माण झाला म्हणजे वाळू, माती, रेती, पालापाचोळा यांना, की त्या प्रदेशामध्ये त्यांचं संचयन होतं, साठवलेले दिसून येतात आणि त्याला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो, म्हणून म्हटलेलं आहे नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे। मग आता संचयन कार्यामुळे कोणती भूरूपे तयार होत असतील? तर सहज आपण एखाद्या प्रदेशामध्ये नदीला पूर आला की त्या भागामध्ये मातीचं, गाळाचं संचयन होतं आणि एक वेगळा आकार प्राप्त त्या ठिकाणी झालेला दिसून येतो। तसेच वेगवेगळे आकार या ठिकाणी आपल्याला पाहावयास भेटतात। कोणते भूआकार? तर ते पहा, पंखाकृती मैदानी, नदीचं संचयन तयार झाल्यानंतर पंख्यासारखा आकार प्राप्त झालेला दिसून येतो। नागमोडी वळणी, नदी एखाद्या प्रदेशामध्ये नागमोडी सारखी म्हणजे त्या ठिकाणी वळण घेऊन त्या ठिकाणी वाहत असते। उदाहरणार्थ पंढरपूर मधून त्या ठिकाणी वाहणारी नदी, त्याला चंद्रभागा हे नाव का पडलं? तर त्या भागामध्ये ती अशी वळसा घेऊन वाहते पंढरपूरला आणि तिथं चंद्रकोरी सारखा आकार प्राप्त झालेला दिसून येतो, अर्धचंद्रकोर, म्हणून त्या ठिकाणी त्या नदीला तिथं चंद्रभागा असं दिसून येतं। असं वळण घेतलंय आहे म्हणून तिला नागमोडी वळण असं देखील म्हटलेलं दिसून येतं। त्याच भागामध्ये नालाकृती सरोवरांची देखील निर्मिती झालेली दिसून येते। काही प्रदेशामध्ये आता गेल्या 2 वर्षामध्ये ही परिस्थिती आपण पाहिली। गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगलीची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे। दरवर्षी बिहारची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर येते। मग पूर मैदानांची निर्मिती कशी होते तेही या ठिकाणी आपल्याला सांगता येतं। हा देखील भाग नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेला दिसून येतो। पूर तटांची निर्मिती त्या प्रदेशामध्ये, पूर मैदानी प्रदेशामध्ये झालेली दिसून येते। हा एक रूप आपल्याला त्या ठिकाणी नदीच्या संचयन कार्यामुळे कसं निर्माण होतं
ते सांगता येतं. आणि शेवटचं 6वं भूरूप आहे ते म्हणजे त्रिभुज प्रदेश. या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे, अशा पद्धतीने एकूण 6 भूरूपे आपणाला नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेली दिसून येतात. तर त्यांचा अभ्यास आपण एक एक भूरूप त्या ठिकाणी घेऊन अभ्यास करणार आहोत. आता याच्यामध्ये पहिलं भूरूप त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं ते म्हणजे पंखाकृती मैदानी. आता पंखाकृती मैदानाचा अभ्यास करीत असताना पंखाकृती मैदानी म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या प्रदेशामध्ये उदाहरणार्थ पंखाकृती मैदानी याला इंग्लिशमध्ये अल्युव्हियल फॅन्स असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे पंखा आपल्या घरामध्ये जो उष्णतेसाठी आपण त्या ठिकाणी थंड हवा येण्यासाठी पंखा वापरतो, त्या पद्धतीने पंखा आणि त्याचा इंग्लिश शब्द फॅन्स आणि मैदानी असं म्हटलेलं आहे अल्युव्हियल फॅन्स. म्हणजे अशा पंखाकृती मैदानाची निर्मिती होते. ती कशी होते, तर नदी पर्वतीय प्रदेशातून येऊन पायथ्याच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी नदीचा वेग मंदावलेला दिसून येतो. नदीचा वेग त्या ठिकाणी मंदावल्यानंतर अवसादांचे पायथ्याशी संचयन झालेले दिसून येते. अवसादांचे पायथ्याशी संचयन म्हणजे लहान मोठे वाळू, चिकण, माती, रेती, पालापाचोळा याला अवसाद असं म्हटलेलं दिसून येतं. काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल अवसादांचे संचयन म्हणजे काय, तर अवसाद म्हणजे लक्षात घ्या लहान मोठे वाळू, चिकण, माती, रेती, पालापाचोळा हे जे सर्व पदार्थ आहेत याला काय म्हटलेलं आहे, अवसाद. तर अवसादांचे संचयन हे प्रामुख्यानं या पर्वतीय प्रदेशाच्या नदीच्या पायथ्याला त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. यामध्ये काय होतं, तर भरड अवसाद जे आहेत, भरड अवसाद म्हणजे मोठे दगडगोटे, मोठे दगड यांचं संचयन हे त्या भागामध्ये होतं आणि राहिलेले जे आहे माती, रेती वाहून पुढे त्या ठिकाणी नेली जाते. आणि ही लहान माती, वाळू, चिखल हा जो भाग आहे तो पुढे नेऊन त्याला नदीच्या पात्राच्या बाजूला पंख्यासारखा आकार प्राप्त होतो. हे पाही या ठिकाणी नदीचं पात्र आहे आणि नदीच्या पात्रामुळं इथे पाणी पूरजन्य परिस्थितीला हे असं एका बाजूला आलेलं दिसून येतं आणि त्या लहान मोठे वाळू, चिकण, माती, रेती, गाळ, रेती यांचा आकार हा पंख्यासारखा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो, जाणवतो. म्हणून याला म्हटलेलं आहे पंखाकृती मैदानी. म्हणजे नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारा पहिला भूआकार आपल्याला सांगता येतो पंखाकृती मैदानी. दुसरा भूआकार आहे नागमोडी वळणी. आता नागमोडी वळणांची निर्मिती कशी होते, तर इथं आकृतीवरून आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आपल्याला आपल्या विषयामध्ये आकृती, नकाशा याला खूप महत्व आहे. त्याच्यावरून या कन्सेप्ट आपल्या 100% व्यवस्थित क्लिअर झालेल्या दिसून येतात. आता नदी मैदानी प्रदेश या ठिकाणी दिसतोय आणि मैदानी प्रदेशामध्ये नदी वाहत असताना तिचा वेग त्या ठिकाणी मंदावलेला दिसून येतो आणि वेग मंदावल्यामुळे काय होतं, तर नदी वाहत असताना नदीबरोबर अवसाद वाहून येतात. परत एकदा लक्षात घ्या, अवसाद म्हणजे काय, लहान मोठे वाळू, चिकण, माती, रेती हे सर्व पदार्थ. आता या सर्व पदार्थाचं संचयन नदीच्या पात्रामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण झाला की त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. समजा या ठिकाणी या नदीच्या पात्रामध्ये याचं संचयन झालेलं दिसून येतं. हे संचयन झालं की काय होतं, तर या भागामध्ये झीज कमी झालेली दिसून येते, तर या भागाची झीज वाढलेली दिसून येते. म्हणजे इथं संचयन होतंय, या ठिकाणी जास्त भाग साठवलेला दिसून येतोय, तर या भागातून नदी वाहत असताना इकडचा भाग कोरलेला दिसून येतो, या भागाची झीज झालेली दिसून येते आणि ही झीज होऊन अशा पद्धतीने नदी अशा गोलाकार आकार घेत वाहत असलेली दिसून येते. आणि अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आपल्याला तयार झालेली दिसून येते. ही परिस्थिती तयार होते आणि याला आकार सापासारखा दिसतो. नाग म्हटलं की अंगावरती आपल्या काटा उभा राहतो. त्या नागमोडी, नागासारखं नाग त्या ठिकाणी पळत असताना, साप त्या ठिकाणी पळत असताना त्याचा जसा आकार होतो तसा आकार आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणून याला म्हटलेलं आहे नागमोडी वळणे. आणि अशा नागमोडी वळणांची निर्मिती ही आपल्याला त्या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये झालेली दिसून येते. हा दुसरा भूआकार संचयन कार्यामुळे झाल्यानंतर याच्यावरतीच आधारित पुढचा तिसरा भूआकार आहे नालाकृती सरोवरे.
आता नालाकृती सरोवरांची निर्मिती कशी होते, तर या नागमोडी वळणावरतीच आधारित नालाकृती सरोवरांची निर्मिती झालेली दिसून येते. तीच पहा सर्वप्रथम या ठिकाणी कशी परिस्थिती होते, तर या ठिकाणी अडथळा निर्माण झाला. अनेक वस्तूंचं, दगड, माती, रेती या पदार्थाचं या ठिकाणी संचयन झालं आणि या ठिकाणी इकडून नदी वाहायला सुरुवात झाली. म्हणजे या भागामध्ये प्रचंड झीज झालेली दिसून येते. ही नदी अशा पद्धतीने गोलाकार फिरून या ठिकाणी आलेली दिसून येते आणि ज्या वेळेस नदीला प्रचंड पूर येतो, वेगाने पाणी वाहायला सुरुवात होते, त्यावेळेस नदी हा मार्ग न स्वीकारता अतिशय वेगामुळं नदी हा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारते आणि इकडून पाणी येण्याऐवजी डायरेक्ट नदीचं पाणी अशा पद्धतीनं नदी त्या ठिकाणी वळसा न घालता सरळ व्हायला सुरुवात होते आणि इथं वळसा न घालता व्हायला सुरुवात झाल्यामुळं इथं पूरतटाची निर्मिती होते. त्या ठिकाणी बांध घातलेला दिसून येतो आणि हा जो आकार आहे हा आल्हाद नदीचा भाग तुटलेला दिसून येतो आणि तो सरोवरासारखा एका बाजूला राहिलेला दिसून येतो. नदी या ठिकाणी या मार्गाने व्हायला सुरुवात होते. म्हणजे हा जो भाग शिल्लक राहतोय याला म्हटलेला आहे नालाकृती सरोवरे. पहा तिसरा भूआकार या ठिकाणी याच पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी मांडता येत आहे की या ठिकाणी देखील नागमोडी वळणी कशी आलेली आहेत त्या पद्धतीची आकृती या ठिकाणी दाखवलेली दिसून येते. तर नालाकृती सरोवरांची निर्मिती पहा, तीच आकृती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. नालाकृती सरोवरे म्हणजे नदी या मार्गाने त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते, हा भाग तसा शिल्लक राहतो, याला म्हटलेला आहे नालाकृती सरोवरे. चौथं भूरूप संचयन कार्यामुळे निर्माण झालेलं आपल्याला सांगता येतं पूर मैदाने व पूरतट. जसं नागमोडी वळण आणि त्याच्यावरतीच आधारित नालाकृती सरोवरे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात, तसंच पूर मैदानी आणि पूरतट हे देखील आपल्याला एकाच आकृतीवरून त्या ठिकाणी या दोन्ही संकल्पना स्पष्ट करता आलेल्या दिसून येतात. आता ही मैदानी प्रदेशातून नदी त्या ठिकाणी वाहत आहे आणि ही नदी त्या ठिकाणी वाहत असताना मैदानी प्रदेशामध्ये अनेक पदार्थांचं त्या ठिकाणी संचयन झालेलं दिसून येतं. नदीला प्रचंड पूर आलेला दिसून येतो आणि पूर आल्यामुळं नदीच्या पात्रातलं पाणी हे इतर प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आलेलं दिसून येतं आणि इतर प्रदेशामध्ये वाळू, माती, रेती, गाळ यांचं संचयन होतं आणि नदीच्या पुरामुळं त्या ठिकाणी हे सर्व पदार्थ या भागामध्ये आलेले दिसून येतात. काही दिवसानंतर नदीचा पूर ओसरला की नदी मूळ मार्गाने व्हायला सुरुवात होते आणि हे सर्व पदार्थ इतर प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आलेले दिसून येतात. त्याला म्हटलेलं आहे पूर मैदान. या पूर मैदान प्रदेशामध्ये पूर ओसरल्यानंतर जी गाळाची मृदा आहे याच्यामध्ये अनेक पिकं भरघोस उत्पादन देणारी त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे याचा देखील या दृष्टीनं फायदा आपल्याला झालेला दिसून येतो. तो भाग आपल्याला सांगता येतो पूर मैदान. आता हे पूर मैदान झाल्यानंतर पूरतट म्हणजे नेमकं काय, तर हा भाग पहा, इथं मूळ पदावरती नदी त्या ठिकाणी वाहते आणि नदी बरोबर वाहून आणलेले लहान मोठे वाळू, चिकण, माती, रेते हे सर्व पदार्थ या काठावरती त्या ठिकाणी साठवलेले दिसून येतात आणि नैसर्गिकरित्या या ठिकाणी एक बांध आपल्याला झालेला दिसून येतो. त्याला म्हटलेलं आहे पूर तट म्हणजे बांधासारखी रचना. दुसऱ्या आकृतीमध्ये देखील हा भाग आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी दाखवता येतो की पूर तटाची निर्मिती कशी होते. तर ही नदी त्या ठिकाणी वाहत असताना नदी बरोबर लहान मोठे वाळू, चिकण, माती, रेती इत्यादी सर्व पदार्थ त्या ठिकाणी साठवलेले दिसून येतात आणि ते एका विशिष्ट भागामध्ये त्या ठिकाणी साठवल्यामुळं तिथं ते तसेच राहतात. मूळ पदावरती नदी पूर ओसरल्यानंतर व्हायला सुरुवात होते आणि या ठिकाणी वाळू, माती, रेती यांचा नैसर्गिक बांध तयार होतो. त्याला म्हटलेलं आहे पूरतट आणि याच्यामध्ये भरड अवसाद मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणजे वाळू, मोठमोठे दगड, गोटे यांचं संचयन या ठिकाणी होतं आणि यापासून त्या ठिकाणी पूरतटाची निर्मिती झालेली दिसून येते. शेवटचं सहावं त्या ठिकाणी भूरूप आहे ते म्हणजे त्रिभुज प्रदेश. आता त्रिभुज प्रदेशाची निर्मिती कशी होते, ट्रँग्युलर शेप त्या ठिकाणी म्हटलेलं दिसून येतं. आता त्रिभुज प्रदेश म्हणजे नेमकं काय, ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे. आता शेवटचा टप्पा आहे इथं. पहिल्या टप्प्यामध्ये नदी युवावस्थेमध्ये आहे आणि युवावस्थेमध्ये नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भूआकार आपण पाहिले. आता नदीची प्रौढावस्था या ठिकाणी पंखाकृती मैदाने, नागमोडी वळणे, नालाकृती सरोवरे,
पूर मैदान आणि पूर तटांची निर्मिती त्या ठिकाणी पाहिली. आणि शेवटचा टप्पा नदीचा, जसा मानवाचा शेवटचा टप्पा वृद्धापकाळ त्या ठिकाणी असतो, तसं नदीची शेवटची स्थिती वृद्धावस्था, म्हणजे ज्या ठिकाणी नदी शेवटी कोणत्या तरी महासागराला जाऊन मिळते त्या महासागराच्या दरम्यान त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली दिसून येते. ट्रँग्युलर शेप. सर्वच नद्यांच्या मुखाजवळ, म्हणजे ज्या ठिकाणी सागराला जाऊन नद्या मिळतात त्याला नदीचं मुख असं म्हटलेलं दिसून येतं. तर त्या भागामध्ये त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होतेच असं नाही. उदाहरणार्थ, आपल्या कोकणामध्ये उगम पावणाऱ्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, परंतु अरबी समुद्राला त्रिभुज प्रदेशाची निर्मिती आढळत नाही. परंतु आपल्या भारतातील अनेक नद्या, गंगा असेल, ब्रह्मपुत्र असेल, गोदावरी असेल, कृष्णा, भीमा, या सर्व नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि बंगालच्या उपसागरामध्ये त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती सर्वात जास्त झालेली दिसून येते. मग त्रिभुज प्रदेशाची निर्मिती कशी होते? तर शेवटचा टप्पा आहे वृद्धावस्था नदीची. तर या भागामध्ये नदी ही सागराला जाऊन मिळते. सागराला जाऊन मिळत असताना त्या ठिकाणी लहान मोठे वाळूचे कण, माती, रेती हे सर्व पदार्थ घेऊन नदी वाहत असते. आणि ज्या ठिकाणी सागराला जाऊन नदी मिळते त्या ठिकाणी भरती ओहोटीचा जर परिणाम जास्त असेल तर त्या सर्व पदार्थाचं संचयन त्या सागराच्या किनारपट्टीला त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. आणि नदीला त्या ठिकाणी सागरामध्ये प्रवेश करत असताना अडचणी निर्माण होतात. ती अडचण निर्माण झाल्यानंतर वाळू, माती, रेती तो भाग त्या ठिकाणी अडथळा आला की तिथून डावीकडून उजवीकडून नदी सागराला जाऊन मिळते. डावीकडून उजवीकडे जात असताना मधला भाग तसाच शिल्लक राहतो. पुन्हा काही दिवसांनी तशीच परिस्थिती निर्माण होते आणि नदीला अनेक फाटे फुटलेले दिसून येतात. आणि त्या फाटे फुटून वेगवेगळ्या भागामध्ये, मधल्या भागामध्ये वाळू, माती, रेती असे तट आणि 4-5 फाटे फुटून नदी सागराला जाऊन मिळत असलेली दिसून येते. त्या भागामध्ये त्रिकोणाकृती आकार तयार झालेला दिसून येतो आणि तो त्रिकोणाकृती आकार म्हणजेच त्याला म्हटलेला आहे त्रिभुज प्रदेश. आणि त्रिभुज प्रदेशाचं सर्वात उत्तम उदाहरण गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम होऊन, म्हणजे बांगलादेशामध्ये या दोन्ही नद्या शेवटी बंगालच्या उपसागरामध्ये त्या ठिकाणी येऊन मिळतात. आणि बंगालच्या उपसागरामध्ये त्या ठिकाणी पश्चिम बंगालमधून त्या ठिकाणी मिळतात. आणि त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी तयार केलेला दिसून येतो. त्याचं नाव आहे सुंदरबन. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 12वी नंतर शॉर्टकट नोकरीचा पर्याय आहे तो म्हणजे पोलीस भरती. त्याच्यानंतर तुम्ही एमपीसी, यूपीसी त्या ठिकाणी तो ट्राय देखील करू शकता. परंतु सर्वात सोपा मार्ग पोलीस भरती. आणि या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी लेखी परीक्षेत अनेक प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये भूगोल विषयाचा समावेश जास्त प्रमाणात असतो, म्हणून असे प्रश्न विचारले जातील. तर तो भाग त्या ठिकाणी लक्षात घ्या की गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार केलाय आणि त्याचं नाव आहे सुंदरबन त्रिभुज प्रदेश. हाच भाग आकृतीच्या साहाय्याने त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. उदाहरण पहा, त्रिभुज प्रदेश, गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांचा जगातील सर्वात मोठा सुंदरबन त्रिभुज प्रदेश. आणि तोच भाग आपण आकृतीच्या साहाय्याने त्या ठिकाणी पाहू शकतो. पहा, या ठिकाणी उदाहरण घ्या, इथून या भागातून नदी त्या ठिकाणी वाहते, म्हणजे त्रिभुज प्रदेश, गंगा व ब्रह्मपुत्रा हा मार्ग पहा. ही नदी या ठिकाणी वाहत येऊन इथं बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. ही मिळत असताना या ठिकाणी वाळू, माती, रेती यांचं संचयन झालं आणि नदीने मार्ग त्या ठिकाणी बदलला. इकडून नदी व्हायला सुरुवात झाली, असा फाटा फुटलेला दिसून येतो. इकडे एक फाटा फुटलेला दिसून येतो. परत अडथळा झाला की नदीला दुसरा एक फाटा फुटलेला आहे, इकडे तिसरा एक फाटा फुटलेला आहे आणि याचा आकार हा त्रिकोणाकृती तयार झालेला दिसून येतो. याच्या मध्यभागी झाडं, गावं देखील त्या ठिकाणी वसलेली दिसून येतात. म्हणजे हा जो भाग आहे या भागामध्ये शेती असलेली दिसून येते, जंगलयुक्त प्रदेश असलेला दिसून येतो आणि या भागातून नदीचं पाणी सागराला मिळालेलं दिसून येतं. याचा आकार त्रिकोणाकृती दिसतो, म्हणून याला त्रिभुज प्रदेश असं म्हटलेलं आहे. म्हणून गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी आपल्याला सांगितलेला दिसून येतो.
याचा एक अभ्यास आपल्याला असं सांगता येतो की भौगोलिक कारण देखील परीक्षेमध्ये 3 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं की त्रिभुज प्रदेश तयार होण्यासाठी पुढील परिस्थिती आवश्यक असते. कोणती परिस्थिती? औषधांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात लागतो आणि समुद्र फार खोल असू नये. म्हणजे काय? तर लहान मोठे वाळू, चिकण, माती, रेती हे सर्व पदार्थ जर असतील तरच त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते आणि सागर किनारपट्टी जी आहे ती जास्त खोल नसावी अशी परिस्थिती असेल तरच त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. आता भारताच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण आत्ताच सांगितलं की अरबी समुद्राच्या भागामध्ये अनेक नद्या त्या ठिकाणी जाऊन मिळतात, परंतु नर्मदा आहे, तापी आहे, कोकणातल्या अनेक नद्या आहेत, वशिष्ठ आहे, सावित्री आहे. तर या नद्यामुळं अरबी समुद्राच्या किनारपट्टीला त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होत नाही. म्हणून इथं भौगोलिक कारण विचारलेलं आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीला त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते, परंतु पश्चिम किनारपट्टीला त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होत नाही. म्हणजेच बंगालच्या उपसागराकडे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते, तर अरबी समुद्राच्या भागामध्ये त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होत नाही. याची कारण काय आहेत पहा. तर भारताच्या पूर्व किनारपट्टीला म्हणजे बंगालच्या उपसागराला आणि या परिस्थितीमध्ये हे घेतलेलं उदाहरण औषधाचे संचयन जास्त होते. म्हणजे या नदीच्या मार्गामध्ये अनेक लहान मोठे वाळू, चिकण, माती, रेते हे सर्व पदार्थ घेऊन नदी या ठिकाणी याचं संचयन करते, म्हणजे औषधाचे प्रमाण जास्त असते. समुद्र फार खोल नाही. या ठिकाणी बंगालचा उपसागराचा भाग जर पाहिला तर हा जास्त खोल नाही. भरती ओहोटी जास्त उंच नाही. या ठिकाणची भरती आणि ओहोटी जी आहे ती जास्त उंच नाही. जर भरती मोठी असती तर या सागराचं पाणी नदीच्या मुखामध्ये शिरून हे सर्व लहान मोठे वाळू, चिकण, माती, रेती हे संचयन अवसाद आतमध्ये खेचून नेले असते. आणि म्हणून या सर्व कारणामुळं पूर्व किनारपट्टीला म्हणजे बंगालच्या उपसागराला त्रिभुज प्रदेशाची निर्मिती जास्त प्रमाणात झालेली दिसून येते. याच्या विरुद्ध पश्चिम किनारपट्टीला त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होत नाही. का होत नाही? तर नद्यांची लांबी कमी. कोकणामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांची लांबी 200-250 किलोमीटर पर्यंत जास्तीत जास्त असलेली दिसून येते, 150 किलोमीटर पर्यंत असलेली दिसून येते. यामध्ये त्या ठिकाणी या नद्या हंगामी असलेले दिसून येतात. पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहतात, तर उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण कोकणामध्ये झालेला दिसून येतो. म्हणजेच या नद्यांची लांबी अतिशय कमी आहे. त्याचबरोबर या नद्यांच्या मार्गामध्ये औषधांचे प्रमाण अतिशय कमी. आता औषधांचे प्रमाण अतिशय कमी म्हणजे काय? तर फक्त पावसाळ्यामध्ये या नदी दुथडी भरून वाहतात, त्यामुळं कोकणामध्ये त्या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांगा वगैरे उगम पावतात आणि नद्या व्हायला सुरुवात होतात, त्यामुळे औषधांचं प्रमाण या ठिकाणी कमी आढळत असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर हंगामी प्रकारच्या नद्या असलेल्या दिसून येतात. पावसाळ्यामध्ये 2-3 महिने त्या ठिकाणी नद्या वाहतात, इतर वर्षभर त्या कोरड्या असलेल्या दिसून येतात. आणि या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, तर अरबी समुद्र हा जास्त खोल असलेला दिसून येतो. त्यामुळं जे काही थोडेफार वाळू, माती, रेते हे सर्व पदार्थ आहेत ते भरती ओहोटी बरोबर उंच भरती ओहोटी त्या ठिकाणी आहे, त्यामुळे हे सर्व पदार्थ आत खेचले जातात आणि नदीला त्या ठिकाणी मुखाजवळ अडथळा त्या ठिकाणी दिसून येत नाही. नदीचं पात्र त्या ठिकाणी मोकळं राहिलेलं दिसून येतं. त्यामुळे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही अरबी समुद्राच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी होत नाही. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये थोडीफार होत असेल, परंतु 99% नाही. म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये त्रिभुज प्रदेशाची निर्मिती जास्त, तर अरबी समुद्राच्या भागामध्ये त्रिभुज प्रदेशाची निर्मिती अतिशय कमी. म्हणून जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांनी बंगालच्या उपसागरामध्ये तयार केलेला दिसून येतो किनारपट्टीला. त्याचं नाव आहे सुंदरबन त्रिभुज प्रदेश. अशा पद्धतीनं थोडक्यात या ठिकाणी आज आपण पंखाकृती मैदाने असतील, नागमोडी वळणे, नालाकृती सरोवरे, पूर मैदान, पूर तट, त्रिभुज प्रदेशाची निर्मिती हा भाग या ठिकाणी पाहिलेला दिसून येतो. म्हणजे नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे जे भूआकार आहेत ते भूआकार या ठिकाणी आपण पाहिलेले दिसून येतात. म्हणजे अजून एक इमेज या ठिकाणी आपल्याला सांगता येते की त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही या पद्धतीने झालेली दिसून येते. इथं अडथळा निर्माण झाला, इकडून नदी व्हायला सुरुवात झाली, इथं अडथळा निर्माण झाला, इथून नदी व्हायला सुरुवात होते, इथं अडथळा निर्माण झाला आणि हा आकार त्रिकोणाकृती त्या ठिकाणी दिसत असलेला दिसून येतो. याला म्हटलेला आहे त्रिभुज
प्रदेश अशा पद्धतीने नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेले भूआकार आपल्याला सांगता येतात. याच्यानंतर अपक्षरणाच्या कारकामधील एक कारक आपलं झालं नदीचं कार्य आणि पुढच्या भागामध्ये आपण सुरुवात करणार आहोत वारा. मग वाऱ्याच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भूआकार आणि वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भूआकार यांचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये सविस्तरपणे करणार आहोत.